तुमच्याकडनं काय काय त्यांनी केलं आठवतं का? खूपच अप्रतिम असा कार्यक्रम, म्हणजे उन्हाळी शिबिर आणि उन्हाळी दोन्ही आज आमचं चालू कालपासून तयारी आणि आमचा जो दिवस आहे तो अतिशय आत्ता आमचा शेवट खूपच सुंदर झाला असं म्हणेल. दिवसाचा सहल करून आलो, खूप थकलेलो होतो, दिवसभर उन्हातच असल्यासारखं होतो आणि उन्हामध्ये विचार पूर्ण होते. आम्हाला वाटायचं की संध्याकाळी आम्ही 10 पर्यंत थांबू की नको, थांबणार की नाही असं मुलांकडे बघून वाटत होतं, पण असं वाटत नाही यांच्याकडे बघितल्यास ते थकले नाहीत म्हणून, कारण तो उत्साह तुम्ही भरला आमच्यामध्ये आता या क्षणाला. कारण सगळे असे जागृत कसं होतं, एकदम थोडलेले लोक प्रफुल्लित चेहरे दिसत आहेत मुलांचे. खूपच अप्रतिम असा कार्यक्रम आणि सरांचं तर काही विचारूच नका. अतिशय निस्वार्थ कला ते सादर करतात आणि आम्हाला ते फारच महत्वाचा वेळ त्यांच्या एकत्र देतात दिवसभरातला आणि त्यांच्या कारकिर्दीतल्या कामांना तर सोडून ते आणि कला सादर करण्यासाठी आम्ही आमंत्रित केल्यावर मात्र ते नक्कीच येतात. विकी सरांचे मी खरंच आभार मानते. कौतुक करण्याच्या पलीकडे आहे सर. तुम्ही जे म्हणतात ना की तुमची कला ते जोपासतील, तसे नक्की जोपासतील. तुम्हाला दिसत असेल त्यांच्यामध्ये ती काही सांगायची गरज पडणार नाही असं मला वाटतं. सर आपण आज तुम्ही पहिल्यांदा माझी इथे आमच्या शाळेत आला, त्या संस्थेत आला आणि तुम्ही त्यांना एवढं मार्गदर्शन करतात एक मोठे म्हणून, त्यांचे गुरु म्हणून, तर तुमचे मी आज इथे आभार मानते. आणि तुम्ही उत्कृष्ट असं या वयातही हे सगळं करू शकता, हा एक आदर्श आमच्या समोर ठेवला आहे आणि आम्ही मात्र तुमच्या पावलावर करून ठेवू की नाही, म्हणजे आमच्या कामासाठी त्या वयापर्यंत आम्ही करू की नाही हे आम्हाला तरी काही सांगतात, तर तुम्ही खरंच अजूनही ते टिकवून ठेवतात तुमच्या कलेला. धन्यवाद आणि खरंच आभारी आहे मी तुमची. आणि सर रिटायर झाल्यावर सुद्धा त्यांची कला जोपासतात. ते पोलीसमध्ये असतानाही आता रिटायर झाले तरी ते बातरीचा म्हणजे कलेला कोणी चोरू शकत नाही, शिक्षणाला मरेपर्यंत कोणी थांबवू शकत नाही आणि ते चोरू शकत नाही कोणी आपल्या जवळची कला, अशी त्यांनी कला बासरी वादनच आपल्याला करून दाखवले. त्यांचे मी मनापासून संस्थेच्या वतीने आभार मानते. असे सहकार्य बोलवल्यानंतर येत राहा, सहकार्य करत राहा आमच्यासाठी शाळेला. नाही खूप काही झालं तरी काही 5-10 मिनिटाचा अकरा 1 तासाचा वेळ जरी दिला तरी खूप आहे आमच्यासाठी आणि आमच्या मुलांसाठी. यांचं हसून म्हणजेच आपलं हसू असतं असं यांच्या चेहऱ्यावर. हा आणि खास करून तुम्ही आज मुलींसाठी ना सर ते वस्तू पण आज गिफ्ट केलं नाही का, किती छान वाटतं ना मुलींना. तिला वाटतं मला कधी मिळेल, तिला वाटतं मला कधी आवाज येईल, असं काहीतरी दिसत होतं तिथे नाही का. तिला दिल्या तिला खूप वाईट वाटलं असं मला